गेल्या 5 वर्षात राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्पात आणि अभयारण्यात असलेल्या एकूण 169 वाघांपैकी 44 वाघांचा मृत्यू झालाय। मृत झालेल्या एकूण 44 वाघांपैकी 8 वाघांची शिकार करण्यात आल्याचं सरकारी आकडेवारी सांगते। मात्र प्रत्यक्षात यापेक्षाही अधिक वाघ शिकारीचे बळी ठरल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींनी केलाय। वाघ जंगलातलं ही उमदं जनावर सध्या विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे। राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मागील 5 वर्षात 44 वाघांचा मृत्यू झालाय। त्यापैकी 30 वाघांचा मृत्यू जरी नैसर्गिकपणे झाला असला तरी हा आकडा खूप मोठा आहे। वन खात्याकडून वाघांच्या सुरक्षेचे लाखो दावे केले जात असले तरी याच काळात 9 वाघांना शिकाऱ्यांनी लक्ष्य केलंय तर 5 वाघांचा अपघाती मृत्यू झालाय। वाघाच्या विविध अंगांना बाजारात मोठी मागणी असल्यानं चोरट्या शिकारीचं प्रमाण वाढलंय। 5 सालों में 44 वाघ कम हुए हैं। उसमें कुछ नैसर्गिक कारण, दुर्घटना और तीसरा शिकार, अवैध शिकार। वाघाच्या शिकारीच्या किंवा मृत्यूच्या ज्या घटना उजेडात येतात त्यावरच सरकारी आकडेवारी आधारलेली आहे। प्रत्यक्षात मात्र व्याघ्र मृत्यूचा आकडा सरकारी आकडेवारीपेक्षा कित्येक पटीनं मोठा असल्याचा दावा वन्यजीवप्रेमी करतायत। वाघ वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं सेव्ह टायगर अभियान सुरू केलं। त्यामार्फत मोठ्या प्रमाणावर निधीही उपलब्ध करून देण्यात आलाय। असं असताना वनरक्षकांना जंगलाची किंवा वाघांची सुरक्षा करण्याऐवजी विविध सरकारी योजना राबवण्याकरता जुंपलं जात आहे। त्यामुळे त्यांचं मूळ कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमी करतायत। प्रोटेक्शन जर आपल्याला करायचं आहे तर त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित पाहिजे। ते नसून बाकी योजना ज्या शासनाच्या आहे, जसं विलेज इको डेव्हलपमेंट आहे किंवा सिलेंडर वाटणे आहे अभयारण्याच्या टायगर प्रोजेक्टच्या आजूबाजूच्या गावांना, यावर आम्ही आमचा स्टाफ पूर्ण वेळ कामी लावतो आहे। वाघांच्या शिकारीचं प्रमाण असंच सुरू राहिलं तर पुढच्या पिढीला वाघ नावाचा प्राणी कदाचित पिंजऱ्यात किंवा चित्रातच पाहायला मिळेल। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।